साकोलीमध्ये समता सैनिक दल, भारतीय बौद्ध सभा और डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका सुधारक समितीच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत। आपण थेट जाऊया समता सैनिक दलाचे पदाधिकारी व सोशल फोरमचे कैलास गेडाम। काय सांगाल, आपला काय एजेंडा आहे या पत्रकार परिषदेबद्दल? मी कैलास भागवत गेडाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचा जिल्हा महासचिव आणि समता सैनिक दलाचा जिल्हा कमांडर या नात्याने या ठिकाणी या पत्रकार परिषदेला संबोधित करतो। या ठिकाणी साकोली विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका पार पडत आहेत। या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आणि या साकोली विधानसभा सभा क्षेत्रातील निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि तालुका सुधारक समिती साकोली यांच्या वतीने समर्थन देत असून आम्ही मागील 1.5 महिन्यापासून आमच्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्या आदेशानुसार गॅस सिलेंडर हा चिन्ह साकोली विधानसभेतून निवडून यावा म्हणून प्रयत्नरत आहोत। समाज बांधवांमध्ये आम्ही जाऊन यासंबंधी साकोली विधानसभेतील मागील 25 वर्षापासून आमदार राहिलेले आणि सध्या उमेदवार असलेले पंजाब चिन्हाचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणून कोणताही त्यांनी विकास केला नसल्या कारणानं गोमूत्र शिंपडून साकोली विधानसभेचं शुद्धीकरण करण्याच्या भावनेनं आम्ही बहुसंख्य भारतीय बौद्ध महासभेचे लोक, वंचित आघाडीचे लोक, समता सैनिक दलाचे लोक वंचित आघाडीच्या सिलेंडर चिन्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्नरत आहोत। मी विलास नीलकंठजी मेश्राम, भारतीय बौद्ध महासभाचा तालुका अध्यक्ष। मी आजच्या या पत्रकार परिषदेला संबोधित करताना असं म्हणेन की आमच्या ज्या सामाजिक संघटना आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतः हयातीत असताना बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा या सामाजिक संघटनेची स्थापना केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून धम्माबरोबरच राजकीय चळवळसुद्धा या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चालावी या उद्देशानं आमच्या साकोली विधानसभेची होऊ घातलेली निवडणूक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर अविनाश नाणे हे गॅस सिलेंडर या चिन्हावर उमेदवार म्हणून उभे आहेत। तर समाज बांधवांच्या जेव्हा आम्ही 1.5-2 महिन्याच्या आधीपासून बैठक घेतल्या, गावोगावी जाऊन चर्चा केली, त्यावेळी आमच्या उरावर असलेला 1 ऑगस्ट 2024चा निर्णय हा फार घातक ठरत असल्यानं आम्हाला 21 ऑगस्ट 2024ला भारत बंदच्या हाकेला समर्थन देऊन आम्हाला साकोली बंद करावी लागली आणि या बंदच्या हाकेला आपल्या साकोली तालुक्यातील असंख्य SC, ST आणि इतर सर्व दलित शोषित बांधवांनी खूप मोठ्या संख्येनं सहकार्य केलं आणि तोच एजेंडा घेऊन बाळासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला जी हाक दिली होती की तुम्ही हा भारत बंद करा, जेणेकरून हा निर्णय जर लागू झाला तर आपल्या अनुसूचित जाती आणि जमातीतील इतर बहुसंख्य जातींवर खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय होईल आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून आम्ही या साकोली विधानसभेतील उमेदवार डॉक्टर अविनाश नाणे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांना आमचा भारतीय बौद्ध महासभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम, समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही जाहीरपणे समर्थन देत आहोत। तरी समाज बांधवांनी आमच्या हाकेला मदत करून मोठ्या संख्येनं मतदान देऊन आमच्या गॅस सिलेंडर या चिन्हाला मतदान देऊन निवडून आणावं एवढंच मी या ठिकाणी माझं म्हणणं मांडतो। मी अशोक रंगारी, तालुका स्मारक समितीचा उपाध्यक्ष। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये सांगू इच्छितो की 1 ऑगस्ट 2024चा सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागला, त्या निकालाच्या विरुद्ध फक्त बाळासाहेब आंबेडकर उभे राहिले, पण कोणताही पक्ष त्या संबंधानं बोलायला तयार नव्हता आणि हा आरक्षण आणि वर्गीकरणाचा जो भाग आहे, प्रिव्हिलेजचा जो भाग आहे, तो आमच्यासाठी फार मोठा
गहन प्रश्न असल्या कारणानं आणि यासाठी फक्त बाळासाहेबच लढत आहेत हे आमच्यासमोर दिसत असल्यानं आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीकरिता वंचित बहुजन आघाडीचे जे डॉक्टर रघुनाथ नांदे जे गॅस सिलेंडर या चिन्हावर उभे आहेत त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवित आहोत. जनतेने त्यांना त्या संख्येने निवडून आणावं ही अपेक्षा. मी चिरंजीव तातोबाजी बारसागडे, समता सैनिक दल सापोली तालुक्याचे तालुका प्रमुख. होऊ घातलेली निवडणूक ही साधेशीर निवडणूक नाही. अगदी राजा बृहदत्ताची हत्या ज्याप्रमाणे पुष्पमित्र शृंगारने केली आणि प्रतिक्रांती केली त्याच पद्धतीने प्रतिक्रांतीचे वारे ह्या देशामध्ये वाहू लागले आहेत. आणि तीही वारे सुप्रीम कोर्टाने जेव्हा उपवर्गीकरण आणि क्रिमिनलची अट घातली तेव्हापासून हे वारे वाहू लागले आहेत. आणि त्यातही जास्त तेव्हा भर पडली जेव्हा महाराष्ट्र शासनाने याच्याविषयीची कमिटी नेमली आणि तेही कमिटी नेमल्यानंतर इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट किंवा कुठल्याही पक्षाने त्याविषयी आवाज उचललेला नाही आणि तो आवाज बाळासाहेब आंबेडकरांनी उचलला. त्याच्यामुळे ही प्रतिक्रांती होऊ नये म्हणून मी माझ्यातर्फे समता सैनिक दल आणि बाकीच्या सर्व सामाजिक संघटना आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत डॉक्टर